रामकृष्ण हरी. आजपासून आपण ज्ञानेश्वरी त्याच्या ओव्या आणि त्या ओव्यांचे अर्थ पाहू. तुम्ही नक्की ऐकत चला, इतरांनाही शेअर करा, जेणेकरून प्रत्येक लोक ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि त्याचे अर्थ समजून घेतील. गीतेचंच परिवर्तन ज्ञानेश्वर माऊलींनी हे ज्ञानेश्वरीमध्ये मराठीमध्ये सोप्या भाषेत केलं आहे, जेणेकरून आपल्या सामान्य पामर माणसाला गीता कळावी. प्रत्येकाने नक्की ऐकावी, इतरांनाही शेअर करावी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना या अध्यात्माकडे नक्की वळा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ईश्वराची कृपा ही आपल्यावर कायम राहील. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. ओवी पहिली. ओम नमोची अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वयं विद्या आत्मरूपा अर्थ. भगवंता, ज्या तुझ्या ओम हे मंगलकारक नाम आहे, जो तू सर्व कार्यरूप सृष्टीच्या पूर्वी कारणरूपाने असतोस. वेदांनी ज्या तुझ्या एकाचेच अनेक रूपांनी वर्णन केले आहे, जो तू स्वयंवेद म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा असून दुसऱ्या कशानेही जाणला जाऊ शकत नाही. ज्या तुझ्या संवेद्य म्हणजे सच्चिदानंद रूपाने सर्वत्र जय जयकार असून, जो तू सर्व जीवांच्या ठिकाणी आत्मरूपानेच आहेस, त्या तुला नमस्कार करतो. देवा तू गणेशू सकळामती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो. श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे आत्मरूपा परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. वैदिक वाङ्मयातील संपूर्ण अर्थाच्या ज्ञानाचा प्रकाश किंवा स्फुरणस्वरूप असा जो गणेश, तोच तू आहेस. हे शब्द ब्रह्म अवशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्णुपेश निर्दोष मिरवित असे. जेवढे काही वैदिक म्हणजे वेद व वेदानुकूल असलेले स्मृती पुराणे वगैरे वाङ्मय आहेत, तेच या गणेशरूपी परमेश्वराची उत्तम रेखीव वेश केलेली मूर्ती असून, त्या वाङ्मयातील शब्द हे गणेशाचे निर्दोष म्हणजे अव्यंग असे शरीर शोभत आहे. स्मृती तोची अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. निरनिराळ्या स्मृती या गणेशाच्या शब्दरूपी शरीराची स्वाभाविक अंगभूत अवयव आहेत. त्या सर्व स्मृतीरूप अवयवांच्या ठिकाणी त्या स्मृतीतील निरनिराळ्या सिद्धांतरूप सौंदर्य हेच गणेशाच्या शरीराचे एकवटलेले सौंदर्य होय. अष्टदशा पुराणे तेची मणिभूषणे पदपद्धती खेळणी, प्रमेयरत्नांची 18 पुराणे ही गणेशाच्या वर्णरूपी शरीरातील अलंकार आहेत व त्यातील शब्दरचना ही त्यात असलेले अनेक वेदांत सिद्धांतरूपी रत्नांची कोंदणी आहेत. पदबंध नागर तोची रंगाथिले अंबर, तेथ साहित्यवाने सुपूर उजळावे. त्यातील शब्दांची बांधणी ही गणेशाच्या अंगावरील रंगवलेली वस्त्रे असून, त्यातील भरपूर उपमावादी अलंकार साहित्य हेच त्या वस्त्राला उबदार व बहुमोलाचे दाखविणारे किंवा चकचकीतपणा होय. देखा काव्य नाटका तो निर्धारीचा स्वकौतुका, तोची ऋणजुनिता शुद्रघटिका. अर्थध्वनी जसा विचार करावा तसतशी काव्यनाटके कौतुकास्पद व चित्ताकर्षक वाटतात. तीच गणेशाच्या पायातील घागऱ्या असून, त्यातील ध्वनितार्थ त्याच त्या घुंगराचा नाद होय.
नाना प्रमेयांची परी नुपुरेपणे पाहती कुसरी दिसती उगीच पदे माझरी रत्ने भली. अर्थव्युत्पत्तीचा निष्णात होऊन पाहणाऱ्याला या काव्यनाटकातून जे वैदिक सिद्धांत कौशल्याने मांडले आहेत ते सिद्धांत व्यक्त करणारी योग्य पदे हीच त्यातील रत्ने आहेत. जेथ व्यासादिकाची मती तीच मेखळता मिरविती चोखळपणे झळकती पल्लव सडका. या वैदिक वाङ्मयातील व्यासादिक दर्शनकाराच्या विचारप्रांताची मर्यादा हीच गणेशाच्या कमरेला बांधलेला शेला असून त्यातील स्पष्टपणे झळकणारे विचार हेच शेल्याच्या मोकळीचे सडक पदर होय. देखा षड्दर्शने म्हणती तोची भुजंगाची आकृती मनोनिया विसंवाद धरती आयुधे हाती. वैदिक षड्दर्शनाची जी म्हटली जाते तीच निरनिराळ्या भुजांची आकृती होय. म्हणूनच निरनिराळी आयुधे हाती धरली आहेत. आज आपण 1 ते 10 अशा अनुक्रमे ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाहिल्या आहेत. मी संध्याकाळी गाथेचे 10 अभंग टाकण्याचा प्रयत्न करील. माझ्या दुसऱ्या चॅनलवर यानंतर लगेच भागवताच्या 10 ओव्या येतील, त्याही नक्की ऐका. माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याही चॅनलला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. दुसऱ्या चॅनलवर मी माझं भागवत चालू आहे आणि दासबोधही चालू होईल. नक्की त्याही चॅनलला फॉलो करा. इति श्रीकृष्ण अर्पणमस्तु.